आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो नमस्कार। मी माझ्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। आजचा आपला व्हिडिओचा विषय हा शाळांच्या संच मान्यतेच्या संदर्भातला आहे। आपल्या सर्वांना कल्पना आहे शाळांमधली संच मान्यता झाल्यानंतर शाळांमधील रिक्त पदसंख्या किती आहे आणि अतिरिक्त पदसंख्या किती आहे हे निश्चित होत असते। परंतु राज्यातल्या 3600 अशा शाळा आहेत ज्यांनी वर्किंग पोस्ट याची माहिती भरलेली नाही। त्यामुळे 2024-2025 ची संच मान्यता उपलब्ध करून देण्यासाठी अडचणी निर्माण होत आहे। या महत्त्वाच्या विषयाच्या अनुषंगाने आजचं हे तेवढंच महत्त्वाचं पत्र आहे। अशाच प्रकारच्या विविध शैक्षणिक बातम्या जाणून घेण्यासाठी माझ्या या यूट्यूब चॅनलला लाईक करा, सबस्क्राइब करा आणि शेअर करा अशी नम्र विनंती मी आपल्याला या व्हिडिओच्या निमित्ताने करतो आहे। पत्र आहे महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण संचालनालयाचं अर्थात माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागाचं 15 जून 2025 चं। हे पत्र माननीय विभागीय शिक्षण उपसंचालक आणि माननीय शिक्षणाधिकारी माध्यमिक यांना पाठविण्यात आलेला आहे। पत्राचा विषय आहे संच मान्यता सन 2023-2024 मधील प्रलंबित शाळा व सन 2024-2025 संच मान्यतेच्या बाबत आणि दोन महत्त्वाचे संदर्भही आपल्याला या ठिकाणी दिसत आहे। आता आपण जाणून घेऊया या पत्रामध्ये काय म्हटलेलं आहे। वरील विषयाच्या अनुषंगाने कळविण्यात येते की सन 2023-2024 च्या संच मान्यता तसेच प्रलंबित संच मान्यता बाबत यापूर्वी माहे ऑक्टोबर 2024 मध्ये कॅम्प घेऊन आपणास सूचना देण्यात आल्या होत्या। तसेच मागील 2 महिन्यांपासून वारंवार व्हीसी घेऊन सूचना केल्या आहेत, तरीही अद्याप साधारणतः 3600 शाळा वर्किंग पोस्ट अर्थात कार्यपदे प्रलंबित असल्याने सन 2024-2025 संच मान्यता उपलब्ध करून देण्यास अडचणी निर्माण होत आहे। प्रलंबित संच मान्यता कामकाज तत्परतेने निकाली निघण्याची कार्यवाही होत नसल्याने दिनांक 20/1/2025 पासून पुनश्च विभागनिहाय शिबिर ई बालभारती पुणे येथे आयोजित केला असून सदर शिबिरासाठी संच मान्यता कामकाज हाताळणारे विभागीय शिक्षण उपसंचालक व शिक्षणाधिकारी माध्यमिक जिल्हा परिषद स्तरावरील प्रत्येकी एक तज्ञ व्यक्ती कामकाज करणारे खालील दिलेल्या वेळापत्रकाप्रमाणे उपस्थित राहण्याबाबत आपल्या स्तरावरून संबंधितास निर्देश देण्यात यावे। विभागीय शिक्षण उपसंचालक दिनांक आणि वेळ आपण जाणून घेऊया। मुंबई व लातूरसाठी 20/1/2025, नाशिक व कोल्हापूरसाठी 21/1/2025, नागपूर व अमरावतीसाठी 22/1/2025 आणि छत्रपती संभाजीनगर व पुणे यांच्यासाठी 23/1/2025 अशा प्रकारचे दिनांक आहेत आणि वेळ सर्वांसाठी सकाळी 10 वाजता असं या ठिकाणी दिलेलं आहे। तसेच सदर कामकाजासाठी आपल्या कार्यालयातील एकच कर्मचारी उपस्थित राहील याची दक्षता घ्यावी। तसेच शिबिरामध्ये आपल्या जिल्ह्यातील संबंधित शाळेतील अथवा अन्य कोणतेही व्यक्ती अथवा कर्मचारी येणार नाही याची दक्षता घ्यावी असं माननीय शिक्षण सहसंचालक माध्यमिक व उच्च माध्यमिक यांनी या पत्राच्या माध्यमातून कळविलेलं आहे। शिक्षण संचालनालयाचं हे महत्त्वाचं पत्र आहे जे संच मान्यता 2023-2024 मधील ज्या प्रलंबित शाळा आहे त्यांच्या संदर्भात आणि सन 2024-2025 या शैक्षणिक वर्षाच्या संच मान्यतेच्या संदर्भातलं आहे। सदर पत्र आपण जाणून घेतल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनापासून धन्यवाद।